हॅलो. हॅलो. हा काय कुठे आहे तू? काय तब्येत बरी आहे ना? एवढा वेळ का लावला फोन उचलायला? हॅलो हॅलो बोलत का नाहीये? हा मी बरी आहे. पण आपण कोण बोलताय? कोण बोलताय म्हणजे? का फोन बिघडलाय का? हॅलो मी मुक्ता बोलतेय. मुक्ता? कुणाची मुक्ता? पाठाऱ्यांची की लालखनची? अगं माय अशा काय करती? तुझी पोर बोलतीये मुक्ता. नाही काय आहे ना, माझी पोर मला रोजच्या रोज फोन करायची. नाही अलीकडे विसरली ती आईला, म्हणून जरा येळ गेला आवाज ओळखायला. हे माय असं काय बोलतीस ग? अगं नाही ग, थोडी गंमत केली तुझी. अगं माझ्या पोटी जन्माला आलेला पोरगा आहेस तू, म्हणून का आई म्हणून काळजी नाही का तुझी? अगं अधून मधून खबरबात कळवत जावी. होय पण इकडे काय चाललंय तुला माहितीये का? हा अगं आम्ही सगळे मिळून हॉटेल सुरू करणार आहोत. हॉटेल? हा आणि आम्ही सगळे म्हणजे? ऐक तर, मी साहिल, गोरो, पप्प्या, आनंदी आणि परी. हो बाय. परी म्हणजे ती लग्नातून पळून आलेली पोरगी ना? हो तीच. ती अजून आहेच का तुमच्या संगत? हाय की. आणि ती पोरं म्हणजे ज्यांना तू मारायला उठली होतीस तीच ना? तीच पोरं आहेत ती. हे नाही पण माय तू सांगितलं ना ते 100% बरोबर आहे. हा बरी गट्टी जमली तुझी समजांची. मी म्हणले होते ना तुला पोरं चांगली असणार म्हणून. चांगली नाही, लय चांगली आहेत, खूप चांगली आहेत अगं ती. पण खरं सांगू का, तू सांगितलं ना माय म्हणून मी यांच्याशी बोलले. तुझ्यामुळे आज मला ही समधी माणसं मिळाली. माझी माणसं हक्काची, ज्यांना मी माझा मित्र म्हणू शकते अशी. अरे बेजबाबदार तरुण आहे, बेरोजगार तरुण वाटलं पाहिजे. एकदम चदरिया झिंगरे झिंगी, खायते प्यायते वांदे. क्या बात, काय थोडा बोलायला, फुल रिस्पेक्ट. आज गौरव नव्हता रे, त्यामुळे आपण फर्स्ट टाइम भाषण दिलेलं आहे. बघू जमलंय का? क्या बात है सर, वाव, एक नंबर आइडिया. उत्तम सर, उत्तम, उत्तम. ग्रेट ग्रेट सर, ग्रेट. हो ना हो ना हो ना. आता तुम्ही काळजीच करू नका. तुमच्या अडचणी मला कळलेल्या आहेत. हे माझं कार्ड. मी गौरव बाळ, आजचा तरुण उद्याचा उद्योजक. अरे आजचा तरुण कोणीतरी बोलून ठेवलंय. अरे आजचा तरुण उद्याचा उद्योजक आहे. पण आजच्या तरुणाचे बिझनेस वाले उद्योग फसताय. त्याचे भलते सगळेच उद्योग चाललेत, म्हणून हा तरुण बेरोजगार. सॉरी म्हणून हा तरुण बेरोजगार आहे. बेरोजगार म्हणजे काय? ना नोकरदार ना कामगार, तो बेरोजगार. ज्याला मिळत नाही पगार, तो बेरोजगार. त्याच्या मनात अंगार, तो बेरोजगार. पण त्याचा खिसा गपगार, तो बेरोजगार. अरे ज्याला नोकरी नाही, तो बेरोजगार. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.